आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमेरिकल बेस्ड ऑन लॉ ऑफ मशीन यातील न्यूमेरिकल नंबर 1 पाहणार आहोत. द लॉ ऑफ सर्टन मशीन इज P इज इक्वल्स टू कॅपिटल W डिवायडेड बाय 50 प्लस 8 न्यूटन. लॉ ऑफ मशीन दिलेला आहे अँड वेलोसिटी रेशो VR 100 दिलेला आहे. फाइंड द मॅक्सिमम पॉसिबल MA, मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे अँड मॅक्सिमम पॉसिबल इफिशियन्सी, त्याचप्रमाणे मॅक्सिमम इफिशियन्सी सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. व्हाय लिफ्टिंग अ लोड ऑफ 600 न्यूटन, लोड दिलेला आहे 600 न्यूटन, व्हॉट विल बी इट्स इफिशियन्सी, त्याचप्रमाणे त्याची इफिशियन्सी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर जो काही न्यूमेरिकल मध्ये गिवन डाटा आहे तो नोट डाऊन करूया. गिवन मध्ये लॉ ऑफ मशीन दिलेला आहे, किती आहे तो, कॅपिटल P इज इक्वल्स टू कॅपिटल W डिवायडेड बाय 50 प्लस 8 न्यूटन. त्याचप्रमाणे वेलोसिटी रेशो VR किती दिलाय 100. त्याचप्रमाणे फाइंड द व्हॅल्यू फाइंड करायचे, मॅक्सिमम MA, मॅक्सिमम इफिशियन्सी. त्याचप्रमाणे लोड किती दिलाय, लोड म्हणजेच कॅपिटल W किती दिलेलं आहे 600 न्यूटन. टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, मॅक्सिमम MA, मॅक्सिमम इफिशियन्सी, मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, मॅक्सिमम इफिशियन्सी. त्याचप्रमाणे काय सांगितलंय, इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितले. या गोष्टी फाइंड आउट करायला सांगितल्यात. तर या टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी जे काय आपल्याला फॉर्म्युला लागतात ते आपण सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावाचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये A to Z फॉर्म्युला आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर सर्वप्रथम बघा, लॉ ऑफ मशीनसाठी इक्वेशन काय असतं, कॅपिटल P इज इक्वल्स टू स्मॉल m कॅपिटल W प्लस C. आता त्यांनी दिलेलं इक्वेशन इथं पुट करूया. P ॲज इट इज, m म्हणजे काय असणार आहे इथं 1 डिवायडेड बाय 50, 1 डिवायडेड बाय 50 कॅपिटल W ॲज इट इज प्लस C ची व्हॅल्यू किती असणार आहे 8. दिलेलं इक्वेशन आपण सिम्प्लिफाय करून घेतलं. त्यांनी काय दिलेलं होतं, W डिवायडेड बाय 50 प्लस 8 न्यूटन. आपण काय केलं, 1 डिवायडेड बाय 50 W प्लस 8 म्हणजेच काय असणार आहे, ही जी काय व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे स्मॉल m. स्मॉल m किती येणार 1 डिवायडेड बाय 50. कॅल्क्युलेट करूया. 1 डिवायडेड बाय 50 किती आन्सर आलं 0.02. ही काय आली, m ची व्हॅल्यू आली. मग m ची जर का व्हॅल्यू माहित असेल तर मॅक्सिमम m आपण फाइंड आउट करू शकतो. कसा करू शकतो, मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो 1 डिवायडेड बाय m. हे सर्व फॉर्म्युला आपण सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर 1 डिवायडेड बाय m, m ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केली आहे, किती आहे ती 0.02. पुट करूया 1 डिवायडेड बाय 0.02 म्हणजेच मॅक्सिमम m किती येणार 1 डिवायडेड बाय 0.02 किती आला 50. मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आलं 50. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे, मॅक्सिमम इफिशियन्सी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. मॅक्सिमम इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला काय असतो, मॅक्सिमम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया. मॅक्सिमम हे फाइंड आउट केलाय, किती आहे तो 50 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR दिलेला आहे, किती आहे 100 इंटू 100. 100 ला 100 गेट कॅन्सल, आन्सर किती येणार 50. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 50 डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू किती आलं 0.5 इंटू 100 किती येणार 50. म्हणजेच विचारल्याप्रमाणे मॅक्सिमम एम ए, मॅक्सिमम एफिशियन्सी आपण काय केलेलं आहे फाइंड आउट केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काय सांगितलं आपल्याला, लोड 600 दिलेला आहे आणि इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. तर इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला काय असतो, 4th नंबर, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR इंटू 100. VR माहिती आहे आपल्याला, इफिशियन्सी फाइंड आउट करायची आहे, MA अननोन आहे. सर्वात प्रथम मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA फाइंड आउट करूया. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA म्हणजेच काय असतं, लोड W डिवायडेड बाय एफर्ट P. लोड W माहिती आहे का आपल्याला, दिलेला आहे, किती आहे तो 600 न्यूटन डिवायडेड बाय एफर्ट P माहिती आहे का, दिलेलं नाही, परंतु इक्वेशन दिलंय. इक्वेशनच्या सहाय्याने P फाइंड आउट करूया. P इज इक्वल टू काय दिलंय आपल्याला, W डिवायडेड बाय 50 प्लस 8. हे जे काही इक्वेशन दिलेलं आहे ते ॲज इट इज नोट डाऊन केलं. व्हॅल्यू पुट करूया. W ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे 600. पुट करूया 600 डिवायडेड बाय 50 प्लस 8 किती आन्सर येणार. देअरफॉर एफर्ट P इज इक्वल टू किती येणार 600 डिवायडेड बाय 50 किती आन्सर आलं 12 आलं प्लस 8 किती आलं 20. एफर्ट आहे, एफर्टचं युनिट काय असणार आहे न्यूटन. सर्व व्हॅल्यू न्यूटन मध्ये आहेत, त्यामुळे
एफर्ट सुद्धा न्यूटनमध्ये येणार. आलेलं पीच व्हॅल्यू इथं पुट करूया, किती आहे ती 20 करूया. 0 0 गेट कॅन्सल, 30 2 जा 60 म्हणजे 30 आन्सर आहे. कॅल्क्युलेट करूया, 600 डिवायडेड बाय 20 किती आलं आन्सर आपलं 30. म्हणजेच मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA 30 आलं. तर इफिशियन्सी फाइंड आउट करूया. देअरफॉर इफिशियन्सी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, MA डिवायडेड बाय VR इंटू 100. व्हॅल्यू पुट करूया. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज MA फाइंड आउट केलं किती आहे 30 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो VR त्यांनी आपल्याला दिलंय किती आहे 100 इंटू 100. 100 गेट कॅन्सल, इफिशियन्सी किती येणार आपली 30%. कॅल्क्युलेट करूया. 30 डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू 0.3 आलं इंटू 100 किती आन्सर आलं आपलं 30. तर न्यूमेरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे बघा, मॅक्सिमम MA फाइंड आउट केलेला आहे, मॅक्सिमम इफिशियन्सी ती सुद्धा फाइंड आउट केलेलं आहे. त्याचप्रमाणे इफिशियन्सी या सर्व व्हॅल्यू आपण काय केलेल्या आहेत फाइंड आउट केलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 2 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.